very unwell. He's on a drip, but he's certainly not down and out. And he is the person which almost every politician in Maharashtra is closely monitoring, Mr. Jayrang Patil. I'm trying to catch up with him at a moment when he's not very well. Jayrang ji, first of all, पूरे महाराष्ट्र के जितने भी नेता हैं, सब की नज़र आप पे है. आपने बार बार हंगर स्ट्राइक किया. क्या आपको लगता है महाराष्ट्र में मराठा एजिटेशन और जो मराठा रिजर्वेशन है उसके बिना यहाँ की राजनीति आगे नहीं जा पाएगी? कधी जाऊ पण शकत नाही. या मराठ्यांच्या पाठबळाशिवाय या राज्यात कोणी सत्ता नाही स्थापन करू शकत आणि करणार पण नाही कधी. He is saying that without Maratha, nobody can take any further steps. क्या आप इस बात का भी लोग इंतजार कर रहे हैं कि क्या खुलासा आप कब करेंगे कि आप किसका समर्थन करते हैं, महाराष्ट्र विकास अघाड़ी या आप महायुत अलायंस का? क्या आप इस बात का खुलासा करेंगे कि आप किसको समर्थन देंगे, कि सस्पेंस अंत तक रहेगा? नाही, सस्पेन्स तर नाहीच. कधी ठेवला पण नाही, ठेवणार पण नाही. मी लोकसभेला मराठा समाजाला सांगितलं होतं, तुम्हाला ज्याला पाडायचं त्याला पाडा, ज्याला निवडून आणायचं त्याला आणा. आजही मी तेच सांगितलेलं आहे विधानसभेला, तुम्हाला ज्याला पाडायचं त्याला पाडा, ज्याला निवडून आणायचं त्याला आणा. कारण मी समाज कधी विकत नाही, कधी कोणाच्या दावणीला बांधत नाही. कारण मी समाज बंधनमुक्त केलं आहे, समाज मालक ठेवलेला आहे आणि समाजाला चांगलं कळतंय कोणाला पाडायचं. He is saying that he has not given any support to any party. Our Maratha Samaj is independent. They can take their own decision, and that will be for them to decide who is beneficial for them. लेकिन क्या आप इतना तो बोलोगे ना कि जो लोग मराठा रिजर्वेशन एजिटेशन का समर्थन करते हैं उनको वोट देना चाहिए? शेवटी समाज ठरवतो काय करायचे. मी जर आता समाजाचा मालक नाही तर मी ना कोणाला पाठिंबा दिला, ना कुठल्या अपक्षाला पाठिंबा दिला, ना कुठं महायुतीनं महाविकास आघाडीला. शेवटी समाज ठरवणारे लोकसभेसारखं विधानसभेला पण कोणाला पाडायचं आणि कोणाला निवडून आणायचं. मी बंधनात समाज ठेवलेला नाही आणि कधी ठेवणार नाही. आरक्षण मिळवून देण्याची जबाबदारी माझी. माझ्यासाठी राजकारण महत्त्वाचं नाही, आरक्षण महत्त्वाचं आहे. I am not the owner of Maratha community. I am only worried about Maratha reservation. I have given all independence to them. Whatever decision they have to take for their own rights, they can take it. I have not given anybody any support. बट आपने इलेक्शन क्यों नहीं लड़? आपने पहले फैसला लिया कि मैं चुनाव लड़ूंगा, फिर आपने विड्रॉ किया. आपके जो क्रिटिक्स है उनका कहना ये है कि शायद आप डर गए या आपको चिंता थी, आप चुनाव में उतना अच्छा नहीं कर पाओगे विधानसभा में जितना लोकसभा में आपने असर किया. तो आप चुनाव क्यों नहीं लड़े? मी क्षत्रिय मराठा आहे, मी भेद नाही कोणाला. सगळ्यात आधी सांगतो, मी भेद कोणाला नाही. पण या राज्यात या देशात एका जातीवरती कोणी निवडणूक लढू शकत नाही. आम्ही समीकरण जुळवण्याचा प्रयत्न केला, परंतु आम्ही सगळे सामाजिक होतो. सामाजिक असल्यामुळे आम्हाला राजकीय जास्त अनुभव नाही. कोणावर नाराज असण्याची आवश्यकता नाही. हे मी 15 दिवसापासून सांगतो की कोणावर नाराज असण्याची काही गरज नाही. शेवटी आम्ही सामाजिक मित्र आहेत, आयुष्यभर राहणार आहेत. पुढे राजकारणासाठी एकत्र नाही आलो म्हणून आपला मित्र नाही या नियतीत मी कधीच मोडत नाही. पण एका जातीवर निवडणूक कोणी या राज्यात जिंकू शकत नाही आणि माझा समाज मी संकटात टाकू शकत नाही, त्यांचा अपमान नाही करू शकत एका जातीवर लढून. I am from a warrior caste of Maratha, so I am not afraid of anybody. So I am a Kshatriya, he is saying. But the thing is, only one caste independently cannot contest election and won the seats, and that's why I have taken that decision. I have given full freedom to all my Maratha followers to take proper action and take proper decision whom to elect. And आखिरी सवाल, बहुत लोग रिजर्वेशन की बात करते हैं. राहुल गांधी ओबीसी दलित रिजर्वेशन की बात करते हैं, आप मराठा रिजर्वेशन की बात करते हैं. क्या आपको लगता है कि हमारे क्या आपको विश्वास है राहुल गांधी और नेताओं पे जो रिजर्वेशन की बात कर रहे हैं, या आपको लगता है वो चुनाव के समय इस तरह की बातें करते हैं? दूसरा, क्या हमारे देश में रिजर्वेशन की ज़रूरत है? क्या मेरिट पे होना चाहिए या नहीं होना चाहिए? क्योंकि कुछ लोगों का ये भी मानना है. आम्हाला कोणावरती विश्वास यासाठी नाही आहे, मग ते महायुती असो किंवा महाविकास आघाडी असो ना, कोणी असो, की हे निवडणुका जवळ आल्या की हे सांगतायत आम्ही देऊ म्हणून.
परंतु आमचा विश्वास आता आमच्यावरती. आम्ही लढूनच मिळू शकतो. कारण शेवटी ज्यावेळेस संविधानानं लढण्याचा हक्क दिला, कारण चळवळीवर माझा खूप विश्वास आहे राजकारण्या लोकांपेक्षा, आणि हे मी सिद्ध करून दाखवलेलं आहे की लढून मी ह्या 57 लाख लोकांच्या नोंदी मिळवून दिल्यात. म्हणजे जवळपास माझ्या समाजात 2 करोड आरक्षणात गेलेला आहे. त्यामुळं ह्या गप्पा, हे खोटे आश्वासनावरती आम्ही राजकारणी लोकांचा विश्वास नाही ठेवत. आमच्या स्वतःच्या लढ्यावरती आम्ही विश्वास ठेवतो आणि जन चळवळच 100% मराठ्यांना आरक्षण मिळवून देणार आहे. रिझर्वेशनची मागास सिद्ध असणाऱ्या समाजाला आवश्यकता आहे आणि तो हक्क आहे घटनेनं आणि कायद्यानं दिलेला, तो आम्ही मिळवणार आहेत. आवश्यकता आहे की नाही हा प्रश्न तुम्ही नाही विचारू शकत, कारण जो मागास आहे त्याला आरक्षण देण्याचा अधिकार आहे आणि तो हक्काचं आरक्षण 1881 पासूनचं आम्ही मिळवतो. He is saying that I am not believing in any politician, and my movement is such that I am definitely going to get this reservation to Marathas without any politician. My movement is such that it's a non-political movement, and all those Marathas are with me. I already got 57 lakhs Maratha, all those certificates of OBCs, and I'm going to get reservation to all Marathas. Okay, 2 quick questions. एकनाथ शिंदे भी तो मराठी हैं, उनके ऊपर विश्वास नहीं है आपको? आम्ही सांगितलं की सत्ता कोणतीही असू दे, कोणाची पण असू देत, वैयक्तिक माझी जरी असली तरी मी माझ्या विरोधात लढणार. शेवटी आम्हाला आमच्याच चळवळीवर विश्वास आहे आणि आम्ही लढून आता मिळवणार आहेत. म्हणून आम्ही आता सरकार कोणाचं पण येऊ दे, आम्ही सामूहिक आमरण उपोषणाची तयारी करतो आहे. म्हणजे 50 लोक असो, 500 असो किंवा 1 लाख असो, एकत्र आम्ही अंतरवालीत बसून आरक्षण मिळवणार आहेत. He is saying I'm not believing in any politician or any ruling party. I'm believing only in my movement, and I'm 100% sure that after this election we will go for a hunger strike, mass hunger strike, and I'm going to definitely get Maratha reservations. आखिरी सवाल, क्या आपने अपनी तबीयत ख़राब की, आपने इतने बार हंगर स्ट्राइक पे हो, अभी मैं देख रही हूँ आप ड्रिप पे हो, क्या ये क्या आपको लगता है इससे ये सही है? क्या आपको लगता है कि जो आपका मूवमेंट है उसके लिए ये कुर्बानी आप देने के लिए तैयार हो अपनी तबीयत की? शेवटी मला माझ्या समाजापेक्षा मोठा कोणी नाही. मी ना राजकारण माझ्यासाठी मोठं नाही, समाज मोठा आहे. मी समाजाला परिवार मानतो, देव मानतो, आणि मी त्या समाजासाठी शेवटच्या क्षणापर्यंत लढायला तयार आहे, मरायला पण तयार आहे. मी हटणार नाही. मला खूप शारीरिक वेदना आहेत. मी माझ्या चेहऱ्यावरती माझ्या समाजाला नाही दाखवत, पण शेवटी नावेलाज आहे माझासुद्धा की त्या वेदना सहन न झाल्यामुळं त्या दिसत आहेत. पण मी शेवटपर्यंत इथंच मरणार आहे आणि इथंच लढणार आहे. मी ना कधी फुटणार आहे, ना कोणाला मॅनेज होणार. समाज हा देव आहे आणि त्या समाजासाठी मी लढणार, मरायला नाही भेट. My this caste is God for me, and I'm ready to lie down my this soul, like this he's saying in short. And he's saying that I'm sure that I'm going to die in this freedom, miss this reservation moment, but I'm not worried about. Okay. So there's one person who's not contesting elections in Maharashtra, but who's certainly the most high profile and around whom much of politics of the state is revolved around. And that's Mr. Jayrang Patel. He's not spilling the beans yet, but clearly every political party and politician are keeping a close eye on what is he going to say. So far, he's just indicating you support our movement and I'm going to be supporting you.